प्रिय मित्रांनो, आज 4 जानेवारी आणि आज शनिवार. आजच्या दिवशी पहिल्या वाचनामध्ये संत योहानच्या पत्रानुसार आपल्याला तो सांगतो आहे की आपण देवाचे पुत्र आहोत आणि देवाचे पुत्र कन्या म्हणून आपण देवासारखे असावे आणि विशेषतः देवासारखे पवित्र असावे आणि त्यासाठी आपण सैतानापासून सावध असावे. कारण ह्या जगामध्ये सैतान माणसाला पकडून त्याचा नाश करू पाहतो. तर हा परमेश्वर त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपल्यामध्ये पाठवतो अशासाठी की आपलं तारण व्हावं आणि आपण प्रत्यक्ष देवाच्या सानिध्यात असावे. हो माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला येशूची ओळख करून देताना सांगितलेलं आहे की तो देवाचं कोकरू आहे आणि त्याने स्वतःचं अर्पण देवाला केलेलं आहे. म्हणून आपण देवळामध्ये जेव्हा फुलं फळं वाहतो तेव्हा आपण हाच विचार करावा की ह्या वस्तू आहेत. आपण आपल्या स्वतःचं समर्पण करतो आणि त्यानुसार देवाच्या आज्ञेत राहून देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो, तेव्हा आपल्याला खरं स्वातंत्र्य मिळते. आणि म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करूया की परमेश्वराने आपल्याला त्याच्या इच्छेप्रमाणे वागण्यासाठी शक्ती आणि सामर्थ्य द्यावं. प्रिय मित्रांनो, प्रभू येशूला जेव्हा हे जे 2 शिष्य भेटतात त्यावेळेला ते सांगतात की येशूला विचारतात की जो येणार आहे तारणारा तो तूच आहेस काय, किंवा तू कुठे राहतोस, काय करतोस. तेव्हा येशू त्याला सांगत नाही, उत्तर देत नाही. उलट त्याला सांगतो आहे की या आणि पहा. प्रत्येक माणसाने येशू ख्रिस्ताकडे जाऊन पाहिलं पाहिजे, त्याच्या शुभवर्तमानाकडे जाऊन त्याचा अभ्यास केला पाहिजे. तो कोण आहे, कुठे राहतो, कसं जीवन जगतो, कसं वागतो, तो देवाच्या आज्ञेत कसा आहे, ह्या जगातील मोहपाशापासून कसा दूर आहे आणि तो आपल्याला देवाची मुलं कसे बनवतो, ह्या सगळ्या गोष्टीवर आपण मननचिंतन केल्यानंतर आपल्याला कळेल की येशू हा खरोखर देवाचं कोकरू आहे. आणि आपण देखील जेव्हा स्वतःच्या जीवनाचं समर्पण करतो आपण देखील कोकरू बनतो आणि देवाला तेच हवं आहे. आणि ह्या अनुषंगाने माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वराकडे आपण प्रार्थना करूया की परमेश्वराने आपल्याला ती शक्ती आणि सामर्थ्य द्यावी. विशेषतः हा अंद्रिया जेव्हा तो जातो तेव्हा त्याला त्याचा भाऊ पेत्र भेटतो आणि पेत्र भेटल्यानंतर त्याला सांगतो की आम्ही येशूला पाहिलं आहे. आणि तेव्हा त्यालाही आनंद होतो आणि त्यानंतर तो आपल्याला असं दिसते की तो पेत्राचं नाव बदलतो आणि त्याला खडक बनवतो. म्हणून पेत्र हा श्रद्धेचा खडक आहे आणि त्याप्रमाणे तो जगण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून तो आपल्या जगामध्ये तो सर्वांचा प्रमुख, ज्याला आपण म्हणतो पोप महाशय, तर हा पेत्र आपल्याला खऱ्या ख्रिस्ती श्रद्धेचा आदर्श आहे हे आपण विसरून चालणार नाही. आज माझ्या प्रिय मित्रांनो, परमेश्वराकडे प्रार्थना करूया की आपण खोट्या संदेशापासून सावध असावे, जे आपल्याला चुकीचा संदेश देतात आणि वाईटाकडे नेतात. म्हणून ख्रिस्ताकडे आणि ख्रिस्तामध्ये राहून आपण परमेश्वराला स्वतःचं जीवन समर्पित करण्यास पुढे यावे, हीच परमेश्वराकडे प्रार्थना आहे.